चला करूया सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये. किरण धूमचं आगमन झालं या मॅच मध्ये. आपण पाहू शकतो की आता बॉलिंग युनिट स्ट्रॉंग होणार आहे. यामध्ये चर्चा करायची तर नक्कीच गरज नाही आहे. सध्या तरी विश्लेषण करायचं झालं तर आता अकबर शेख या खेळाडूकडे जास्त नजर असणार आहे, कारण की राहिल सारखा खेळाडू थोडासा आपण बघू शकतो की इंजर्ड आहे. त्यामुळेच आपण बघितलं की बॅटिंगची जबाबदारी संपूर्ण असणार आहे या मॅच मध्ये अकबरची आणि सिराजची. जरूर आपण विचार करूया की आजच्या दिवसाचा जर विचार केला तर सेकंड लास्ट राऊंड पाहिला मी, कारण की नक्कीच इथून पाहिलं आपण जो मॅच संघ जिंकेला तर नक्कीच गावदे कोळी टीमच्या समोर खेळ आणि तिथून मॅच मात्र एक क्वालिफाईड होणार आहे त्याच्या दिवसामध्ये. किरण धूम पाहिलं आपण तर सज्ज झालाय आता कॉलेज एंड कडून मारा करण्यासाठी. आपण बघितलं जे अंपायर्स आपण पाहिले तर सज्ज झाले आहेत. आपण बघितलं की अशोकजी राऊत आपण पाहिले, त्यानंतर विशालजी पाटील जे प्रमुख पंच आपण पाहिला. किरण धूमचा पहिला बॉल आणि इथे पाहिला पण तर फाईन लेगला खेळाडू होता. नक्कीच खेळाडू होता तिथे राज होता कदाचित. नक्कीच आपण पाहू शकतो की तो एफर्ट्सची गरज होती. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की तयार नव्हता या झेलपर्यंत पोहोचू शकला असता कदाचित आधी जी सुरुवात केली असती ते, परंतु आपण बघितलं की इथे एक चांगला फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्नामध्ये होताना पाहायला मिळाला. किरण धूम पाहिले आपण नक्कीच तर्रार गोलंदाजी करण्यासाठी माहीर, सातत्याने विकेट टेकर गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिला गेलाय. मात्र या मॅच मध्ये भरपूर चांगल्या आशा आहेत, अपेक्षा आहेत त्याच्याकडून चांगली गोलंदाजी व्हावी. कारण की नुसता हा संघ सुद्धा आपण पाहतो की आमच्या बॅटर्स कडून तितकीच चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला हवी. चांगला चेंडू पाहायला मिळतो, तेच तर्रार चेंडू पाहायला मिळाला. थोडासा स्टंपच्या बाहेर निघून खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहिलं की बॅट आणि बॅटच्या गॅपमधून चेंडू निर्धाव. मॅन्डेटरी पावलेच्या षटकामध्ये आपण पाहिली आहे ना, तर प्रमुख जबाबदारीचं षटक हे सातत्याने आपण पाहिलं की नक्कीच ज्या वेळेला आपण पाहिली ती गरज हवी आहे आपल्या टीमसाठी. आता टॉपेज झालाय, झेल कदाचित होऊ शकतो. तेजस गोवारी पाहिले आपण नक्कीच तिथे तैनात होते आणि त्यांच्या हातामध्ये झेल कनेक्ट केला जातोय आणि पहिला मोठा धक्का इथे दिला जातोय न्यू स्टार ए या टीमला. म्हणत होते की बॉलिंग युनिट आता स्ट्रॉंग झाले एका चांगल्या गोलंदाजाच्या येण्याने, आणि तेच पाहतोय आपण की प्रत्यक्षात काय झालंय तर सध्या तरी फलकावर एकही धाव नाहीये आणि 3 चेंडू फेकून झाली आहेत आणि 1 विकेट गमावली आहे. आर्यन मात्र मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या सिच्युएशन मध्ये चांगला खेळ कसा करायचा आर्यनला माहिती आहे, परंतु आपण पाहू शकतो की या सिच्युएशनच्या अनुषंगाने मात्र खेळ करण्यामध्ये यशस्वी होताना पाहायला मिळेल का. किरण धूमचा चौथा बॉल असेल. बाकुटला नक्कीच जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, आधीच मनसुबा तयार केला होता, मनामध्ये एक विचार होता हा शॉट खेळण्याचा, परंतु आपण पाहू शकतो की तितका यशस्वी होताना पाहायला मिळत नाहीये. किरण धूमचं षटक पाहायला मिळते आतापर्यंत सर्वोत्तम आणि चांगलं, कारण की या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव आलेली नाही 4 चेंडूमध्ये. आता मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न हवेत, चेंडूच्या खाली अतुल ठाकरे आणि अतुल ठाकरेच्या माध्यमातून सुरेख झेल मात्र कलेक्ट केला जातोय. हा दुसरा धक्का दिला जातोय या ओव्हर मध्ये. आपण पाहिलं तर नक्कीच बॅटिंग करणारी टीम न्यू स्टार कॉमन ए या टीमला धावसंख्या 0.
की पहिलं षटक प्रगती पथावर आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले 1चं 5 चेंडू फेकून झाले, धाव एके आलेले नाहीये, विकेट 2 गमावले आहेत. ज्याप्रमाणे विचार करायसारखी गोष्ट आपण झाली आहे तर अकबर सारखा जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळते नॉन स्ट्राईक एंडकडे, आतापर्यंत फक्त नॉन स्ट्राईक एंडकडून खेळ पाहतच राहिले आहे. कारण की या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत संधी मिळालेली नाही त्याला बॅटिंग करण्याची. शेवटचा बॉल असेल, शेवटच्या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत आहे. क्या बात आहे, सुंदर षटक पाहायला मिळत आहे. विकेट मेडन षटक पाहायला मिळालं किरण दुमियाचं. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं पहिलं विकेट मेडन षटक हाताळण्याचा पराक्रम करत असताना पाहायला मिळतोय तो म्हणजेच किरण दुम. कुठे ना कुठे आपण पाहू शकतो की हे पहिलं मेडन षटक हलचल निर्माण झाली असेल नुसता कामड ए संघाच्या खेम्यामध्ये. कारण की या वेळेला आपण पाहिली आहे की कुठेतरी आपण पाहू शकतोय की बॅटिंग मध्ये ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय की एक चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, परंतु आपण पाहिलं की ज्या प्रकारे खेळ मात्र हा पहिल्या षटकामध्ये होताना पाहायला मिळाला नाहीये. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत विचार करायचं झालं तर कुठे ना कुठे सुरुवात मात्र मिळाली नाहीये. हताश नाराज नक्कीच खेमा पाहायला मिळते. कारण की पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये एकही धाव आलेला नाही आणि विकेट मेडन षटक हाताळण्याचा पराक्रम किरण दुम या गोलंदाजाने केला. आणि नक्कीच आपण पाहा ना की एक चांगला खेळाडू आल्याने किती फरक पडतोय. तर एक मेडन विकेट षटक हाताळताना पाहायला मिळालं किरण. आता अकबर कडून मोठी जबाबदारी असणार आहे कारण की आतापर्यंत नॉन स्ट्राईक एंडकडून सगळा खेळ ज्याने पाहिला गेला आणि त्याच्याकडे जी महत्वपूर्ण जबाबदारी असणार आहे. कुठे ना कुठे राहील सुद्धा नाराज होताना पाहायला मिळेल. अपील अपील मोठी केली आहे, नाराज होताना पाहायला मिळतो इथे नक्कीच अकबर. कारण की जिथे वैभव दुम सारखा खेळाडू पण पाहायला मिळतोय, एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्ले 2चं षटक पाहायला मिळत आहे आणि आतापर्यंत धाव फलक खुल्ला झाला नाहीये. पुन्हा एकदा अपील मोठी पुन्हा फेटाळली गेली आहे. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये, आग उघडणारी गोलंदाजी. कारण की आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ झालाय, 8 चेंडूमध्ये एकही धाव आलेली नाही स्कोर बोर्डवर. कुठे ना कुठे हा विचार करावा लागणार आहे मिस्टर कामन या टीमला की कुठे कमी पडतोय आपण. आता मिस टाइम झाला, हवेत शतरक्षक लांब राहिलाय. राज मात्र येण्याचा प्रयत्न करत होता आणि नक्कीच जोपर्यंत राज येईल तोपर्यंत आपण पाहिलं की 2 धावा घेण्याची संधी आणि भरपूर मात्र उशीर होताना पाहायला मिळते. कारण की तब्बल 9व्या चेंडूवर आपल्या टीमचं खातं ओपन होते आणि तेही 2 गडी गमावल्यानंतर कुठेतरी आपण पाहिलं की या मॅच मध्ये आपण पाहिलं ना की जी गोलंदाजी होताना पाहायला मिळते. हो 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 हो, व्हाट अ बॉल, क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी. आणि या गोलंदाजीच्या समोर मी तर म्हणेन अकबरने हे सुद्धा गुडीने टेकलेत. काय गोलंदाजी होते, आग ओकणारी गोलंदाजी. सध्या तरी वैभव तुमच्या माध्यमातून लक्षवेधी कामगिरी करत असताना पाहायला मिळतो मिस्टर वैभव. आपल्या टीमसाठी आपल्या टीमची गरज. अपील 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 आतापर्यंत किती 3 अपील झाली आहेत. भरपूर आता संघर्षाचा काळ निर्माण झाला अकबर शेख साठी. कारण की ज्या खेळाडूंच्या समोर आपण पाहू शकतोय अनुभव इतका आहे परंतु त्या अनुभवाच्या समोर आपण पाहू शकतोय की यंग टॅलेंट कुठेतरी हवी होताना पाहायला मिळत आहे. यंग टॅलेंट्सने प्रभावित केलंय पूर्णपणे या इनिंग मध्ये. ऑन साइडला आता मात्र आपण पाहतोय ह्यालाच तर म्हणतायत ना
सो सोनार की तो एक अकबर की, हा आला षटकार. एकंदरीत 8 धावा आणि 8 धावा करण्यासाठी भरपूर आणि भरपूर मेहनत करावी लागले, भरपूर कठीण परिश्रम करावा लागला. ते म्हणजे नुस्तार कामाने या टीमला. सध्या तरी प्रत्यक्षात आपण बघितलं की ते जे तिसरं षटक मात्र सुरुवात होती आहे. कॉलेज एंड करून मारा करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला किरण धूम, ज्याने पहिलं षटक आपण पाहिलं एक प्रभावी मेडन विकेट षटक हाताळलं गेलं या स्पर्धेमध्ये पहिलं. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो याच मॅचमध्ये आणि त्याच मॅचमध्ये पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी हा दुसरा स्पेल महत्त्वपूर्ण ठरू शकते आपल्या टीमसाठी. बॅकफुटला आपण पाहतो स्टेअर केला गेला जातोय, फ्लॅश केला होता, हॅमर केला होता चेंडूला आणि नक्कीच त्याचा फायदा झालाय. गॅप मधून चेंडू वेगाने बाउंड्री लाईनच्या पार आणि हाला चौकार. आता पाहिला पण तर मोमेंटम थोडासा शिफ्ट होताना पाहायला मिळेल, कारण की मागील 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळते, लॉंगनच्या दिशेने वैभव आहे, एका टप्प्याने चेंडूला कलेक्ट करताना पाहायला मिळेल. आता विचार करावा लागेल की एका बाजूने अकबरने जो षटकार लगावला गेला होता तो ऊर्जा संचार करणारा षटकार जो पाहायला मिळाला होता. त्या षटकारानंतर आपण पाहू शकतो की आपल्या टीमसाठी ना महत्त्वपूर्ण आता मात्र उर्वरित जी जबाबदारी आहे ती भरपूर आणि भरपूर अकबरचीच वाढणार आहे, कारण की या सिच्युएशन मधून आपल्याला बाहेर काढायचं आहे. तर एक संकट मोचकवाली इनिंग खेळावी लागेल, एक मॅच विनिंग पारी ज्याला म्हणतात ती पारी खेळावी लागणार आहे, कारण की आपल्या टीमची गरज सध्या तरी धाव फळक आहे. तो धाव फळक सजवायचा आहे, मोठा करायचा आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. नक्कीच आपण पाहू शकतो की इथे धाव घेण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते, लेग बायचा इशारा जरूर मिळताना पाहायला मिळतंय. एकूणच विश्लेषण करायचं झालं तर इथे स्विच शीटचा फटका मात्र खेळण्याचा प्रयत्न केला होता, ज्या परिणाम म्हटलं त्यांना लगातार आबाद नाही तर बर्बाद. मात्र लागला नाही, आबाद झालेला मात्र बर्बाद सुद्धा झाला नाही, कारण की एक मात्र तिथे आपण पाहू शकतो की धाव घेण्याची संधी मिळाली. किरणचं षटक पाहतोय आपण जवळजवळ तिसरं आहे या मॅच मध्ये. एकंदरीत किरणचा आहे दुसरा चांगला चेंडू. एक एक धाव खूप महत्वाची आहे, एक एक रन्स खूप महत्वाचे आहे, परंतु आपण पाहिलं की या सिच्युएशन मधून थोडंसं आपण पाहतो की वर काढण्याचा प्रयत्न करायचा असेल तर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. कमी चेंडू म्हणजे जास्त धावांची पार्टनरशिप. मध्ये येणारा चेंडू पाहिला आपण नक्कीच यावेळेला पंच अपील पेटायला पंच इंटरेस्ट नाहीये. नक्कीच आपण बघितलं तर ज्या वेळेला आपण बघू शकतो अशोकजी राऊत आपल्याला पाहायला मिळतात. आणि नक्कीच आपण पाहू शकतो की या इनिंग मध्ये आतापर्यंत हा 12वा डॉट चेंडू आहे, म्हणजे गोलंदाजी कशी झाली आहे हे मात्र दिसून आलंय. प्रभावी गोलंदाजी होताना पाहायला मिळते, पूर्णपणे बॅटिंग करणारी टीमला अडचणीमध्ये आणलंय सध्या तरी म्हणायला काय हरकत नाहीये, कारण की या गोलंदाजीच्या समोर आपण पाहिलं की आतापर्यंत ज्या प्रकारचे चेंडू फेकले गेलेत, धारदार चेंडू फेकले गेलेत, 2 मोठे फटके जरूर आलेत परंतु लिमिट मध्ये ठेवलंय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, मात्र प्लॅन मिस असा पाहायला मिळत आहे. तिसरं षटक तर झालं इथे समाप्त आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर फळकावर पाहतोय आपण 14 धावा या पाहायला मिळत आहेत.
फलकावर 14 धावा पाहायला मिळतात. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. पोमन कडून मारा करण्यासाठी येताना पाहायला मिळेल गोलंदाज अतुल ठाकरे. 2 षटकाचा आपण जर विचार करायचा झाला तर स्पेल अतिशय महत्वाचा होता, तो म्हणजेच किरण धूम याचा. कारण की किरण धूमच्या 2 षटकाच्या स्पेलमध्ये एकंदरीत किती धावा आल्यात तर आपण पाहिलं तर फक्त 6 धावा आल्यात आणि 2 बहुमूल्य विकेट त्याने टिपलेत. वैभव धूमचं षटक आपण बघितलं, त्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर 8 धावा मात्र आपण पाहू शकते. हा सुद्धा एक चांगला स्पेल राहिला गेला. आता आपण जर पाहणार आहोत अतुल ठाकरे या गोलंदाजाला. अतुलचा हा स्पेल खूप महत्वाचा असणार आहे कारण की त्याच्या समोर आहे अकबर. नक्कीच आपण पाहू शकतोय की एक चांगला खेळाडू समोर आहे, म्हणजे त्याचा अर्थ आपण पाहिलं की उर्वरित आता मात्र 12 चेंडूचा खेळ आहे आणि तो काउंटर अटॅक हा करावाच लागणार आहे. संघर्षाची गर्जना करावी लागणार आहे या मॅच मध्ये आणि तेच करत असताना पहिलाच बॉल हा तडाखा आहे. अकबर नावाचा चेंडूला फेकून दिले काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हा मोठा बिग, हा मोठा की अकबरने आतापर्यंत परिस्थितीला सांभाळून घेतलं. भरपूर कठीण काळ मात्र आपण बघितला जो पाहायला मिळाला वैभवच्या षटकाचा पर्यंत किरणच्या षटकाचा आपण पाहिला, परंतु आपण पाहिलं तर या वेळेला आता तो संघर्षाचा काळ संपला गेला आहे. आता मी माझ्या टीमसाठी लढणार आहे आणि माझ्या टीमचं भविष्य मी घडवणार आहे. त्याच अनुषंगाने मात्र इथे खेळताना पाहायला मिळत आहे. बॉल हवाय, बॉल बॉल दे बॉल. हा पहिलाच बॉलवर षटकार लगावला गेला अतुल ठाकरेला. जुना दे. पहिलाच बॉलवर आपण बघितलं की अतुल ठाकरेचं स्वागत केलं मोठ्या षटकाराने. पुढे एकदा पाहिलं आपण हा मोठा हाय अँड हँडसम दॅट्स ह्यूज मॅक्सिमम हवाई हल्ला. अकबर पाहतोय टायगर अभी जिंदा आहे आणि हा षटकार. की यावेळेला एक्सपिरियन्स खेळाडू आहे. एक्सपिरियन्स मात्र आपण पाहू शकतो भारी पडताना पाहायला मिळते यंगस्टरवर. अतुल ठाकरेच्या माध्यमातून जर विचार करायचा झाला तर 2 मोठे षटकार पडले गेलेत आणि 2 मोठ्या षटकारानंतर आपण पाहू शकतोय की आज मात्र आपण पाहू शकतो की या मैदानाच्या आतमध्ये काहीतरी एक नवीन इतिहास रचनाच्या अनुषंगाने मात्र अकबर शेख मात्र या मॅच मध्ये एक जो नॉक पंच लगावण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत. धावसंख्या आपण पाहिली आहे 26च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की गरज आहे आपल्या टीमची, एक गरज आहे चांगल्या फलंदाजीची. कारण की विपरीत परिस्थिती आली आहे आणि त्या विपरीत परिस्थितीतून आपल्या टीमला बाहेर काढायचं आहे आणि त्या अनुषंगाने मात्र चांगला खेळ हा प्रत्यक्षात मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. हे दर्शवत असताना मिस्टर अकबर शेख 2 षटकार आलेत, काय कदाचित तिसरा येईल का सलगचा आणि तोही येताना पाहायला मिळू शकतोय. परंतु पाहिला आपण की हवं मात्र या वेळेला पाहिला आपण फटका फसला होता आणि झेल मात्र कलेक्ट केला गेला आणि विकेटचं झालं पतन. बॅटर म्हणून कारण की दुसऱ्या बाजूने आपल्या टीमची गरज होती जी बॅटिंग मध्ये ती पुरवण्याचा प्रयत्न कोणी केला नव्हता. 26 धावा फाळकावर पाहताय आपण आणि नक्कीच हा महत्त्वपूर्ण धक्का दिला गेलाय अकबरच्या रूपाने आणि ह्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. बॅटर येत आहे मैदानाच्या आतमध्ये. सोहेल येताना पाहायला मिळत आहे आणि आपल्या टीमसाठी आता मात्र आपण पाहिजे की जे काही जबाबदारीची खेळी करायची आहे ती म्हणजेच अतिशम या खेळाडूला. कारण की तो मैदानाच्या आतमध्ये आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण एक चौकार एक सिंगलनी पाहिलेली आहे, परंतु आपण पाहिली या स्थितीला त्याला सांभाळून खेळ करायचा आहे. त्याच्यासाठी आपण पाहू शकतो चांगला इंटेंट पॉझिटिव्ह खेळ मात्र दर्शवावा लागणार आहे. कारण की आपल्या समोर आता पाहिलं तर
9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सोहेल हा बॉल मात्र आपण पाहू शकतो सोडून दिला. नक्कीच बॅट अँड वॉचची भूमिका अदा करत असताना आपण बघितला की हा व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतो मिस्टर विशाल पाटील सरांच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहू शकतो की जे मालजीपाडा क्रिकेटसाठी खूप चांगला क्रिकेटपट्टू आपल्याला पाहायला मिळाले. पुलचा फटका सोहेल मैदानाच्या आतमध्ये आपला असली प्राण पेश करत असताना पाहायला मिळाला. वन हिट, क्या बात आहे, शानदार फटका पाहायला मिळतो षटकार. सोहेल मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर ज्याप्रमाणे षटकार ठोकावला आहे आणि आतापर्यंत या षटकामध्ये तिसरा षटकार येताना पाहायला मिळतो. अतुल ठाकरेचं हे षटक महागडं ठरत असताना पाहायला मिळते. धावसंख्या 33च्या घरामध्ये इंटर झाली या षटकाराने. एकंदरीत आपण पाहू शकतो 19 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत. वाईट त्यानंतर सुद्धा एक पाहायला मिळत आहे आपल्याला. एकंदरीत विचार करावा लागेल की कुठेतरी हे षटक आहे ना भरपूर आणि भरपूर मोठं होताना पाहायला मिळत आहे. त्याचं कारण आपण पाहू शकतो की इथे आता चांगला चेंडू जर पाहायला मिळाला नक्कीच फाईन लेगला राजघाटाने चेंडूला इथे उचललं गेलं. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर आतापर्यंत या षटकाचा जर विचार केला तर किती धावा आलेत आमचे स्कोरर आशुष सावंत आम्हाला सांगतायत की 21 धावांचं हे महागडं षटक आपल्याला जर पाहायला मिळालं. आणि एकंदरीत आपण पाहू शकतो की या वेळेला ज्याप्रमाणे 21 धावांनी थोडासा मोमेंटम मिळाला आहे. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. अजून सुद्धा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूमध्ये आणखीन जास्त धावा अर्जित करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल. कदाचित मी तर म्हणेन या षटकामध्ये 15 जरी धावा आल्या तरी सुद्धा एक चांगला टोटल मात्र इथे बनेल. आणि जर 50 जरी धावा झाल्या तर आपण पाहू शकतो एक चांगला फाईट बॅक मात्र इथे होताना पाहायला मिळेल. पस्तीस धावा 35. आता शेवटचं षटक फेकण्यासाठी येताना पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर आपण विचार करायचा झाला तर मयूर बाबर नावाचा गोलंदाज एक चांगला गोलंदाज जरूर आहे. मात्र एक स्पेशल इनिंगची गरज आहे आपल्या टीमसाठी. स्पेशल इनिंग मात्र पेश करावी लागणार आहे ती एका खेळाडूला आपल्या टीमसाठी. कारण की आपल्या टीमची गरज सध्या तरी आहे आणि ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न इथे एका बाजूने करावा लागणार आहे. कारण की कुठेतरी आपण पाहिलं की धावांसाठी भरपूर मेहनत करावी लागली आहे आणि ती मेहनत मात्र आपण पाहू शकतो की आपल्या मेहनतीचं जर फळ मिळवायचं असेल ना तर या क्षणाला चांगल्याहून चांगला खेळ मात्र करावाच लागणार आहे. हा फटका पाहिला आपण अतिशय चांगला. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. फाईन लेग सीमा रेखा पार आणि हाला चौकार. 4 धावा.
पुढील बॉल मात्र आपण पाहतोय सोहेल साठी मात्र अगदी ब्लॉक हॉल मध्ये आणि व्हायला आपण परफेक्ट यॉर्क पद्धतीचा चेंडू आपण पाहिलं तर ज्या परीने म्हटलं जातंय ना की पत्त्यामध्ये जोकर आणि क्रिकेटमध्ये परफेक्ट यॉर्कर आणि इथेच यॉर्कर पाहायला मिळाला आणि नक्कीच आपण बघितलं की तिफळला उस्वस्थ केला गेलाय आणि फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळते सोहेल असं वाटत होतं की एक घातक रूप दाखल करतोय मात्र दर्शवते परंतु आपण पाहू शकतो की या वेळेला मात्र आपण पाहिलं की बाद केला जात आहे आणि नक्कीच आपण पाहिलं तर महत्वपूर्ण धक्का इथे दिला जातो न्यूस्टर कांबळे या टीमला वेलकम बॅक सगळ्यांचं स्वागत आपण पाहतोय नक्कीच ज्याप्रमाणे इथे स्लॉगरचं षटक आहे आणि स्लॉगरच्या षटकामध्ये जर विचार करायचा झाला तर शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 4 चेंडूमध्ये नक्कीच एक चांगला वेल फिनिश करायचं त्यानुसार संघाने आपण पाहू शकतो की इथे बैटिंग करायची हकीम न्यू बैटर मैदानाच्या आतमध्ये इंटर जरूर झाला नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके जरूर लेकिन फिलहाल तो एक अच्छे परफॉर्मेंस की ज़रूरत है और वो देने से अब कोई भी बल्लेबाज अब तक सफल नहीं हुए क्योंकि अकबर ने एक प्रयास जरूर किया था उसके अलावा कोई भी बल्लेबाज चला नहीं इस पूरे मैच में और की अगली गेंद अगर यहाँ पे देखेंगे तो लॉफ्ट करना चाहते थे हवा में खड़ी हो गई थी ये देखो बाउंस के साथ कलेक्ट किया था इस गेंद को लेकिन 1 रन आसानी से मिलने का कहीं ना कहीं दुविधा वाली स्थिति कैसे निर्माण हो गई तो जो पहला ओवर फेंका था गेंदें हो चुकी है इस ओवर की 3 रन संख्या हो चुकी है 40 जी हाँ 40 रन हो चुके हैं अब इस इनिंग में 40 धावा झालेले आहेत आणखीन सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये आणखीन 2 तरी मोठे फटके येणं गरजेचे बाब आहे तर तुम्हाला एक चांगला टोटल मिळेल जरूर मिलेगी प्रयास करना होगा प्रयास के बिना कुछ भी संभव नहीं है फुल टॉस गेंद थी यहाँ पे अच्छा कन्वर्ट नहीं कर पाए कहीं ना कहीं आते शाम स्ट्राइक एंड के ऊपर गेंद को फेंका है और कहीं ना कहीं अब देखिए अब क्या हुआ है अच्छा थ्रो देखने को मिला और अच्छा बैकअप वहां पे खिलाड़ी का मिलता हुआ और उसी के दौरान और एक रन आउट के रूप में विकेट का पतन होता हुआ नक्कीच एक फलंदाज बांधवताना पाहायला मिळाला आहे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न होता स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न होता स्वतःकडे आपण बघितलं तर खेळाडूचा परंतु आपण पाहू शकतो की तो इतका यशस्वी होताना पाहायला मिळाला नाहीये सध्याची स्थिती आपण पाहिली आहे ना तर स्थिती ज्या प्रकारची झाली आहे कारण की 41 या धावसंख्येवर आणखीन एक धक्का दिला गेला ज्या मैदानाच्या आतमध्ये चोरी येताना पाहायला मिळते परंतु आपल्या टीमसाठी आता मात्र आपण पाहू शकतोय कारण आहे की जय आणि करण नक्कीच 2 बंधू आहेत आणि ज्यामुळेच थोडंसं आपण पाहू शकतो की ओळखणं परखणं निरखणं कठीण जाते तर नक्कीच करण आहेत करण को चलाना होगा तीर और घाव करना होगा गंभीर लेकिन करण के अंबाला बन पाएंगे बनना पड़ेगा जरूरत अपनी टीम की आखरी गेंद है शेवटचा बॉल आहे या इनिंगचा एकंदरीत विचार करायचा झाला तर आपल्या टीमसाठी आणि ज्याप्रमाणे आपण पाहिले की जे मेहनत केली गेली त्यातून खेळाडूने अकबर व्यतिरिक्त कोणताही खेळाडू मित्र म्हणेन तितका यशस्वी झाला नाहीये 41 धाव पाहायला मिळतात फलकावर चांगला चेंडू पाहायला मिळालाय आणि या चांगल्या चेंडूने आपण पाहू शकतो तर इथे आहे झाले इनिंगची समाप्ती एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर 41 धावा झालेत 5 षटकाच्या समाप्तीनंतर आणि सामना जिंकण्यासाठी 42 धावांचं लक्ष्य
नक्कीच आपण पाहू शकतो चांगली बॉलिंग किरणची पाहायला मिळाली, चांगली बॉलिंग वैभवची पाहायला मिळाली. त्याचनंतर चांगली बॉलिंग आपण पाहिली आहे ना तर मयूरची पाहायला मिळाली. मात्र अतुलचं षटक थोडंसं मागणं पाहायला मिळालं 21 धावांचा. परंतु आपण पाहू शकतोय की एक गोलंदाज पिटणारच होता, तो पिटला गेला. परंतु आपण पाहिलं की इतर खेळाडूंचं योगदान खूप चांगलं मिळालं. अशा तऱ्हेने आपण पाहिलं तर 41 धावा झाल्यात आणि 42 धावांचं लक्ष हा सामना जिंकण्यासाठी पाहायला मिळत आहे. जिजेकडे वळूया, गाणं ऐकूया आणि त्यानंतर येऊया मॅचमध्ये. आपण पाहिलं तर 42 धावांचं लक्ष आणि लक्ष गाठण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जोडी दाखल झाली आहे. धनराज आणि अतुल. नक्कीच विश्लेषण करायचं झालं तर धनराज सावंत आपण बघितला तर एक चांगला खेळाडू यंगस्टर म्हणून आपण पाहतो त्याच्याकडे. आणि त्याचप्रमाणे जर विचार करायचा झाला तर
अतुल ठाकरेचा जर विचार करावा लागेल, एक चांगला विस्फोटक खेळाडू म्हणून त्याच्याकडे आपण पाहिलं गेलंय. नक्कीच ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की गोलंदाजी करत असताना जितका धावा खर्च केल्या, परंतु आपण पाहू शकतो वसूल कराव्या लागतील एका बाजूने हकीम ज्याच्या हातामध्ये षटक सपवला गेलाय. कारण की मॅच महत्वपूर्ण आहे आणि या महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण जर विचार करायचा झाला तर 42 धावा जर तुम्हाला डिफेन्स करायचे असेल तर विकेट टेकिंग हवी वाली गोलंदाजी करावी लागेल. विकेट आपण बघू शकतो की नक्कीच सुरुवातीला मिळवावे लागतील तर तुम्हाला मॅचला बनवण्याची एक संधी मिळेल. यस, मॅचला होते सुरुवात. पंचाने इशारा दिला पॉवर प्लेचा षटक आणि एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर इथे कटचा फटका पाहायला मिळते. नक्कीच जनरल पुश त्याला म्हटलं जातं. हलक्या हाताने मात्र आपण पाहतोय चेंडूला ढकलून दिला गेला. नक्कीच कॉमन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय की एक जन आंदोलन मात्र नक्कीच होणार आहे. कारण की आपण पाहू शकतोय की मानकोली ते चिंचोटी रस्त्याचे आपण बघू शकतोय जे दुरावस्था झाली आणि ते सगळ्या संघांना हीच विनंती असणार आहे की या जन आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. कारण की आपण पाहू शकतोय की मानकोली ते चिंचोटी या रस्त्याचा आपण पाहू शकतो दुरावस्थेच्या संदर्भात मालोडी येथील टोलनाका कायमस्वरूपी बंद करावा. तसेच आपण पाहू शकतो की PWच्या सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करावे. या सगळ्या मागण्यासाठी मंगळवारी आपण बघू शकतो की दिनांक 20 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता कामण येथे आंदोलन करायचं. तरी तमाम रिक्षा चालक असतील, त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की टेम्पो चालक असतील, सामाजिक आपण पाहू शकतो ज्या संघटना असतील, महिला बचत गट, त्यानंतर आपण पाहू शकतो सर्व पक्षीय कार्यकर्ते, सर्व क्रिकेट टीम असतील, सगळं आपण पाहू शकतो की शेतकरी आणि सगळे बांधव असतील. त्या सगळ्यांना हीच एक विनंती असणार आहे कारण की 20 फेब्रुवारीचा तो महत्वपूर्ण दिवस आणि त्या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हा जेणेकरून आपण पाहू शकता की या मानकोळी ते चिंचोटी या झालेल्या रस्त्याची दुरावस्था आणि या दुरावस्थेसाठी आपण पाहू शकतो जे जबाबदार नागरिक आहेत आणि नक्कीच जे जबाबदारी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण पाहू शकतोय की हे जन आंदोलन मात्र केलं जात आणि या 20 तारखेला या आंदोलनामध्ये सहभागी व्हा अशी विनंती आहे. मैदानाच्या आतमध्ये वळतोय आपण तर काय झाले सध्या तरी फलकावर 3 धावा पाहायला मिळतात. हा बॉल पाहावा लागणार आहे. नक्कीच अतिरिक्त उछाल या बॉल मध्ये होता. पंच सहमत असतील का आणि पंचाने इंटरेस्ट दाखवला आणि हा वाईट बॉल आहे. वाईट प्लस 1 हाईट फॅक्टर आपण पाहू शकतो. या वेळेला आपण पाहिलं तर नक्कीच वाईट बॉलचा इशारा मात्र दिला. प्लस आपण पाहिले तर 1 बाउन्सची चेतावणी सुद्धा दिली जाते आणि तेच पंच म्हणतायत की 1 बाउन्सची चेतावणी दिली आहे हकीमला. आता मात्र आपण पाहू शकतो की यानंतर आपण पाहिलं की बाउन्सर चेंडू हाताळू शकत नाही आहेत. लिमिट होतं, संपवलं मात्र तुम्ही. अतुल ठाकरे स्ट्रायककडे हलक्या हाताने मात्र ढकलला जातोय चेंडूला. क्षेत्ररक्षणामध्ये आपण होतो ऍक्टिव्हपणा पाहायला मिळत नाहीये आणि पाहिलं इथे मिसफील्ड झाली आहे आणि मिसफील्डचं प्रत्यक्षात उदाहरण पाहिलं आपण तर 2चं 3 म्हणजे 1चं 2 2चं 3 मध्ये क्या बात है सुंदर आपण पाहतो रनिंग बिटवीन द विकेट आणि चतुराई हुशारी आपण पाहिलं तर ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की डोळ्यांच्या समोरून झालेली मोठी चोरी झाली आहे आणि नक्कीच ती चोरी कशा पद्धतीने आपण पाहिले 3 धावा. धावसंख्या 8च्या घरामध्ये. हकीमच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय कारण आपण पाहिलं की विकेट हवेत. विकेटसाठी हकीमला बोलवलं गेलंय परंतु ते विकेट मिळत नाहीये. कुठेतरी विचार करावा लागेल. चांगला शॉट पाहायला मिळतोय. व्हाट अ शॉट डाऊन द ग्राउंड. एका टप्प्याने बाउंड्रीला क्लिअर करणारा फटका धनराजच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. हा अप्रतिम शानदार चौकार.
आपण पाहू शकतो की या वेळेला एक शानदार चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या पाहिली आपण 12च्या घरामध्ये इंटर करत असताना पाहायला मिळते. कुठेतरी आता शतरक्षामध्ये बनवताना पाहायला मिळते, कारण की डिप्पा कव्हरचा खेळाडू आपण पाहिला की 38 सर्कलमध्ये आणि डीप लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केला हकीमने आपल्या गोलंदाजीनुसार. पुल करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, मात्र आपण पाहू शकतो प्लॅन असं मेस समीकरण पाहायला मिळत आहे. या षटकाचा जर विचार करायचा झाला तर महत्त्वपूर्ण षटक मॅन्डंट्री पॉवर प्ले 1चं षटक पाहायला मिळते. आत्तापर्यंत चेंडूचा जर विचार केला तर 5 फेकून झाली आहेत. 5 चेंडू फेकून झाले आहेत, याचाच अर्थ आपण पाहू शकतो की एक अजून सुद्धा शिल्लक आहेत. 12 धावा आल्या आहेत, आणखीन धावा येऊ शकतात तिथे. पुलचा फटका, ताकद कमी पडलाय, फसलाय फटका, विकेट मिळेल आणि तेच करताना पाहायला मिळालं. विकेट मिळाली आहे, आपण पाहिली तरी ते नक्कीच धनराजा खेळाडूची आणि पहिला धक्का मात्र इथे दिला जातोय गजानन स्मृती सावंतवाडा या टीमला. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत फलकावर आपल्याला पाहायला मिळाल्या 12 धाबा, म्हणजे 24 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. कुठेतरी आपण पाहू शकतो की पहिल्या षटकामध्ये नक्कीच स्टार्ट मिळाला 12 धाव्यांचा, कारण की गरज होती, कारण की एक जे लक्ष 42 धाव्यांचं होतं आणि पहिल्या षटकामध्ये विकेट जास्त द्यायच्या नव्हत्या. आणि त्याच अनुषंगाने मात्र आपण पाहू शकतो की इथे आपण पाहिलं तर गरज आहे, ती गरज पुरवली गेली, मात्र एक विकेट जिथे जरूर मिळाली. परंतु आपण पाहू शकतो की या मॅचमध्ये आपण पाहू शकते ना की जर जान टाकायची असणार नाही ते म्हणजे हे षटक असेल. या षटकामध्ये कमीत कमी जास्त विकेट. हो हो हो, इथे पाहिला आपण तो ओढचा सरप्राईज झाला होता आपण पाहू शकतोय. सिराज बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहे आणि सिराजकडून तर नक्कीच मी तर म्हणेन चांगली अपेक्षा असणार आहे. एक चांगलं षटक आणि त्या चांगल्या षटकामध्ये मी तर म्हणेन कमी धावा जास्त विकेट. कदाचित ते होत आहे तर मॅच होईल. लाल फुलटाच पद्धतीचा चेंडू, हा आहे असल ठाकरी पॅन, मैदानाच्या आतमध्ये पेश केला जातोय हा धमाका षटकार. नक्कीच आपण पाहू शकतो एक चांगला स्टार्ट आतापर्यंत मिळवून दिला, षटकार आलाय. पण एकदा फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेलची संधी मिळेल आणि यावेळेला आपण बघितलं की प्रत्युत्तर मिळताना पाहायला मिळते. षटकार लगावला फलंदाजाने, मात्र प्रत्युत्तर आपण पाहिलं शोधलं गेले की त्याच फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागतोय. आणि इथे आपण बघू शकतो की फलंदाजावर नक्कीच हा मात्र इथे गोलंदाजाचा विजय होताना पाहायला मिळाला आणि हा धक्का महत्वपूर्ण दुसरा या मॅच मध्ये दिला गेलाय.
तीन चेंडू फेकून झाले तर अजून सुद्धा आपण विचार करायची गोष्ट झाली तर इथे या मॅच जिंकण्यासाठी किती धावांची गरज आहे. 21 चेंडू आणि 24 धावांची गरज. 21 चेंडू 24 धावा. मैदानाच्या मध्ये किरण दुम दाखल झालाय. महत्वपूर्ण जर विचार करायचा झाला तर जी जोडी आपण पाहिली होती ना, ओपनिंग जोडी, ती परतली गेली आहे. कारण की त्याचं कारण आपण पाहू शकतो की ते सिराजने नुकताच त्याला बाद केलं गेलं. त्या मॅच जर आपण पाहू शकतोय की इथे असं दिसून येतंय की कदाचित मॅचमध्ये मोठी पकड निर्माण करण्याच्या अनुषंगाने मात्र गजानन स्मृती सावंतवाडा संघ मात्र पुढे येताना पाहायला मिळत आहे. परंतु आपण पाहू शकतो की क्रिकेट आहे, सध्या तरी हे इक्वेशन आहे, सिच्युएशन आहे. असं नाही की इथून बदलू शकत नाही, इथे बदललं जाऊ शकतंय. सातत्याने ती कामगिरी करावी लागेल, आत्मविश्वासाने भरलेली गोलंदाजी करावी लागेल आणि त्याच गोलंदाजीचा जर विचार केला तर त्याला शतरक्षकाचा सुद्धा तितका सहारा मिळायला पाहिजे. तर सहारा मिळाला तर कदाचित ही मॅच इथून बनू शकते. असं नाही आहे की इथे मॅच फिनिश झाली आहे, संधी मिळणारच आहे नक्कीच. आपण पाहू शकतो या वेळेला आता ती संधी शोधावी लागेल. अपील 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 मात्र केली आहे, नक्कीच आपण पाहिली आहे. तर अपील मात्र फेटाळली गेली आणि अकबर हेच म्हणतात की नाही आहे, जी अपेक्षा होती मात्र आपण पाहिली आहे. परंतु आपण पाहिली तर इथे ती अपेक्षा मात्र पूर्ण होणार नाही. महत्वपूर्ण डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय, डॉट चेंडू येतोय, नक्कीच ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. चांगलं षटक मारावं लागेल. आता कमबॅक होताना पाहायला मिळालं मोठं सिराजचं. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न फोर्स केला होता. पहिला पण चेंडूची फेकी आली होती, तत्पूर्वी आपण पाहिली आहे. तरी एकंदरीत ती सिंगल धाव मात्र तुम्ही त्यांना पाहायला मिळेल. वैभव उद्धम पहिल्यांदा स्ट्राईक एंडकडे त्यांना पाहायला मिळते आपल्या टीमसाठी. आणि महत्त्वपूर्ण जर विचार करायचा झाला तर सुरुवात त्याचा बॅट म्हणून आपण वाटतोय चांगली करावी लागेल. बॅकफुटला पंच केला जातोय आणि आपण पाहू शकतो की आता सहज खेळ करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो, जास्त जोखीम घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एकंदरीत आपण पाहू शकतो की इथे षटकाचा जर विचार केला तर 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली आहे 20 धावा. आता म्हणजेच आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. मॅच पाहिली आपण तर आता त्या स्थितीमध्ये हवी होती, ती स्थिती इथे निर्माण होताना पाहायला मिळते. स्वागत कामन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपण पाहतो ही स्पर्धा गजानन स्मृती सावंतवाडा आयोजित क्रिकेटचा रणसंग्राम 2024. पहिल्या आपण तर एक छान मुकाबला आता मात्र रंगतदार होताना पाहायला मिळेल, याच्यामध्ये शंका नाही आहे. कारण की जी स्थिती हवी होती ती बदलली गेली आहे. बॉल मात्र सोडून दिला जातोय. आपण बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात मात्र इथे धाव एक जरूर येताना पाहायला मिळेल. कुठेतरी विचार करावा लागणार आहे इथे हकीमला, कारण की एक अशी स्थिती अशी जाणवते की आपण या मॅचमध्ये येऊ शकतोय. आता जे इक्वेशन आणि सिच्युएशन थोडंसं बदलले गेले, 1-2 चांगले चेंडू फेकावे लागतील. चांगल्या चेंडूमध्ये आपण जर विचार केला तर एखादी विकेट जरी मिळाली तर मॅचमध्ये आपण पाहतोय की बरोबरीमध्ये येऊ शकतोय. आणि ती किमी अनेक वेळा केले या खेळाडूने, ते करावं लागेल आता. हो हो हो, व्हॉट अ ड्रीम बॉल. आणि अप्रतिम चेंडू हाताळला गेला आणि विकेटचं झाले पतन. महत्वपूर्ण विकेट मिळाली वैभवची. मॅच मध्ये ट्विस्ट.
विकेट आली आहे वैभवची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय राज. 17 बॉल 21 इक्वेशन आहे आणि हे कदाचित आणखीन कठीण करण्याचा प्रयत्न हकीम आपल्या गोलंदाजीमध्ये करण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळतोय. अकबरने तेच म्हटलं गेलं होतं. नक्कीच गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यापूर्वी एक सल्ला दिला होता आणि महत्त्वपूर्ण सल्ला, आणि यावेळेला तो कदाचित यशस्वी ठरत असताना पाहायला मिळतोय. राज एक चांगला खेळाडू आपण पाहू शकतोय. हा फटका पाहिला पण पुलचा, आणि हा पूल मात्र ओहो व्हॉट एफर्ट्स, क्या बात आहे. अप्रतिम एफर्ट्स पाहायला मिळाला. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा दर्जा पाहायला मिळाला. असं आपण बघू शकतो की ऑनफिल्ड अंपायर आपण बघू शकतो नक्कीच सहमत आहेत की एकंदरीत 2 धावा असतील, आणि त्यामुळेच आपण बघू शकतो की 2 धावेनेच आपण मात्र इथे चालत असताना पाहायला मिळत आहे. राज पुन्हा एकदा आपण पाहिलं स्ट्राईक एंडकडे. ऑन साईडला मात्र आपण बघू शकतो पुन्हा एकदा जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. नक्कीच क्षेत्ररक्षणाचा दर्जा यावेळेला खरा पाहायला मिळाला, आणि त्याचं प्रत्यक्षात उदाहरण पाहतोय आपण की हा चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा लाईन नसीबाचा चौकार. 4 धावा. विचार करायचा झाला तर 15 चेंडू आणि 15 धावांची गरज. नक्कीच आपण पाहू शकतो की या वेळेला ज्या प्रकारे एक प्रेशर निर्माण केलं गेलं होतं आणि ते प्रेशर रिलीज कुठून झालं तर चौकार आला. आणि नक्कीच आपण पाहतोय तिथून थोडंसं प्रेशर रिलीज झालं, आणि इथे आपण पाहिली आहे तर मॅच पुन्हा एकदा बरोबरीमध्ये येताना पाहायला मिळते. बरोबरीमध्ये येताना पाहायला मिळते त्याचं कारण आपण पाहिली आहे. नक्कीच चांगली बॅटिंग मात्र इथे करत असताना पाहायला मिळत आहेत. पुलचा फटका पुन्हा एकदा खेळला जातोय राजघाटाल. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगलं बॅकअप होताना पाहायला मिळते. मात्र सिंगल मात्र मिळताना पाहायला मिळेल. आतापर्यंत आपण पाहू शकतो की हकीमचा षटक नक्कीच आपण पाहिलं की ज्याप्रमाणे एक षटकार परंत लागला होता, परंतु त्यानंतर विकेट सुद्धा आली होती. आपण पाहिली चौकार आला होता. आपण पाहिली की ज्याप्रमाणे एक विकेट सुद्धा आली होती जिथे आपण पाहिलं होतं, तर तो टेम्परामेंट दर्शवला गेला होता. आपण बघू शकतो जिथे क्षेत्ररक्षकाने नक्कीच चेंडूला स्टॉप केला गेला होता. एक चांगला इंटेंट दर्शवला गेला होता. आपल्या टीमसाठी महत्त्वपूर्ण 4 धावा ज्याने वाचवल्या गेल्या होत्या. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न हा पाहिला आपण. नक्कीच चेंडू चालला आहे डिप लॉंगऑफच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा सहज मिळतात. धावसंख्या पाहिली आपण 2 ने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 30च्या घरामध्ये पोहोचले गेले. नक्कीच 13 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 13 बॉलाचं इक्वेशन आहे.
नक्कीच आपण पाहू शकतो की इथे इक्वेशन थोडंसं सोपं जर होताना पाहायला मिळते, परंतु आपण जर विचार करायचा झाला तर काहीतरी चमत्कारित कामगिरी करावी लागेल न्यू स्टार कामांना या टीमला. सध्या तरी तो चमत्कार होण्यापासून नक्कीच राहू शकते सध्या तरी, कारण की चांगलं टेक्निकली चांगले क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात हे दोन बॅटर्स. कारण की सिंगल डबलला आपण पाहू शकतोय की नक्कीच चांगल्या पद्धतीने कन्वर्ट करत असताना पाहायला मिळाले. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या आपण पाहिली आहे तर 32च्या घरामध्ये पोहोचली गेली. याचा अर्थ आपण पाहू शकतो की आता 10 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 10 धावा. छत्रपती शिवाजी महाराजांची धून नक्कीच आपण बघितला की 2 दिवस, कारण की आजची तारीख आपण जर विचार केली तर 17, 18 आणि 19 परवाचा दिवस आहे. 19 फेब्रुवारी जगात भारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला अतिउत्साहामध्ये साजरी होताना पाहायला मिळणार आहे. कारण की नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा आपल्याला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लाभला हेच आपलं आपण पाहिले तर पुण्याई होती. 50 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि 350हून जास्त गडकिल्ले त्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर स्थापित केले. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहू शकतो की जो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते महत्वपूर्ण षटकाचा जर विचार करायचा झाला तर सोहेलच्या हातामध्ये षटक सोपवलं गेले. वाईट बॉलचा इशारा मात्र इथं पाहायला मिळतोय. राजसाठी हा बॉल मात्र पकडून खेळला गेला होता, मिसफील्ड झाली. हा 34 धावा फलकावर झाली. आता पहिला पंत नक्कीच 8 धाव्यांची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज आहे. किरण आपण पाहिलं तर आपल्या टीम मध्ये जेव्हा जॉईन झाला आणि त्या जॉईन झाल्यानंतर मित्र म्हणून भरपूर फरक पडला गेला, कारण की एक मिडन विकेट षटक हाताळला गेला. बॅटिंगमध्ये जबाबदारी त्याने स्वीकारली आणि भरपूर इम्पॅक्ट पडलाय. पाहिला पण या वेळेला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न किरण दुमचा मात्र आपण पाहिला की जेल ड्रॉप. या सिच्युएशन मध्ये आपण पाहिलं अकबरच्या आता डोक्यावर हात आले आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे की हा झेल ड्रॉप झाला. आता मॅच मध्ये आता काय करू शकत नाही आपण ही कॅच पकडला असती कदाचित आपल्याला एक मौका मिळाला असता, परंतु आपण पाहिली आहे इथे जेल ड्रॉप झाली आणि कोणाकडून तर सिराजकडून अशी चुकी होताना कमी पाहिले. आता 6 धाव्यांची गरज 10 चेंडू मध्ये. कुठे कुठे हा सगळ्या गोष्टी विचार कराव्या लागतील. चांगल्या खेळाडूंकडून चुका होताना पाहायला मिळतात. रिव्हर्सचा फटका आणि यावेळेस सक्सेस झाले, कलेक्ट झालाय आणि ते आपण पाहू शकतोय की या षटकाराने मॅच मात्र फिनिश. आणि या षटकारीच्या चर्चा मात्र आता जरूर होताना पाहायला मिळणार आहे. मॅच विन होताना पाहायला मिळते गजान स्मृती सावंतपणा टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स. किरणच्या येण्याने भरपूर फरक पडला गेला, कारण की बॅटिंग बॉलिंग आणि नक्कीच या दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपण पाहू शकतो की तितकाच जास्त फायदा मिळाला एका खेळाडूच्या परफॉर्मन्सने. तर टॉसची वेळ झाली आहे.
आता करूया आपण हा महत्वपूर्ण टॉस. सर्वप्रथम आपण वळूया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराकडे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र जाईल ज्या खेळाडूला. त्याच्यामध्ये चर्चा तर नक्कीच करण्याचा विषय नाही आहे, कारण की आपण पाहिले की 6 चेंडूमध्ये 13 धावांची खेळी ज्याने केली आहे आणि एक षटक आपण पाहू शकतो. मी की 2 षटक हाताळली. त्या 2 षटकामध्ये एक मॅडन विकेट षटक हाताळला गेला आणि एकंदरीत आपण पाहू शकतो की 9 डॉट चेंडू फेकले गेले. त्याच्या माध्यमातून 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये 6 रन्स दिले आणि 2 विकेट. तो खेळाडू म्हणजेच किरण धूम.